सो मी एक गोष्ट सांगते, ठीक आहे. मी खूप लहान होते, म्हणजे 4th स्टँडर्डमध्ये होते मी, आणि माझा भाऊ 1st स्टँडर्डमध्ये वगैरे होता. तर व्हॉट हॅपन वन डे, आमचं ना असं छोटंसं भांडण झालं होतं, ठीक आहे. म्हणजे असं छोटंसं भांडण, बट ॲट दॅट टाईम आम्हाला असं वाटलं की हो खूप मोठं भांडण झालं, की व्हॉट इज दिस, मी आता ह्याला नाही सोडणार, आणि ही वॉज लाईक मी आता हिला नाही सोडणार, अँड काइंड ऑफ. आणि आता मी चावी शोधते आणि मला चावी तर सापडतच नाही. सो सायकलची चावी, ठीक आहे, माझ्याकडे तेव्हा एक सायकल होती आणि मी ते लॉक केली होती सायकल. सो मी त्याची चावी शोधते, मला चावी सापडतच नाही आहे. तर मला असा छोटूसा डाऊट आला की हे नक्की काम माझ्या भावाचंच आहे पक्का. बट मी तरी पण टू बी रेस्ट अशोर्ड मी मम्मीला जाऊन सांगितलं की माझी चावी नाही सापडत आहे, तर व्हॉट डू आय डू, मला लेट झालं क्लासला. माय मॉम स्टार्टेड स्कोल्डिंग मी, कुठे गेली चावी, कुठे गेली चावी, तू चावी का नाही नीट ठेवत, तुला गोष्टी नीट नाही ठेवतात, वगैरे वगैरे, नाही येणार तुला सोडवायला, जा तुझी तू, असं ती मला ओरडली. बट शेवटी ती मला सोडवायला आली, ठीक आहे ना. मग क्लास वगैरे झालं आणि पूर्ण क्लासमध्ये माझं लक्ष नव्हतं लागत, बिकॉज मला माहिती होतं की माझी चावी ह्यानीच कुठेतरी ठेवली आहे. बट आय वॉज नॉट शुअर बिकॉज प्रूफ नव्हता माझ्याकडे. मग मी म्हटलं की ठीक आहे, नाव आय हॅव टू डू समथिंग. तर मी घरी आल्यानंतर तो ना तिथेच खेळत होता, काय जसं मी एंटर केलं तो तिथेच खेळत होता आणि मी गेले त्याच्याकडे एकदम, सिद्धेश ऐक ना, माझं एक काम आहे तुझ्याकडे. तर मी म्हटलं ह्याला आता मी आहे ना आमिष दाखवणार, आमिष. तर मी म्हटलं माझ्या सायकलची चावी हरवली आहे, ती मला खूप अर्जंटली हवी आहे, ठीक आहे, नाही तर आई मला खूप ओरडेल, आणि मी खूप शोधली पण सापडली नाही. तर तू जर मला मदत केलीस तर मी तुला एक मोठा एकदम लार्ज एक्स्ट्रा लार्जवाला पिझ्झा खायला देईन. सो वी विल हॅव अ पिझ्झा पार्टी, सो यू हॅव टू हेल्प मी टू फाइंड इट. तर चल घरामध्ये शोधूया. तर ही वॉज लाईक हां ठीक आहे शोधू हां. असं त्यांनी केलं आणि मग मी त्याला बोलले की चल घरामध्ये शोधू. तर हा मला बोलला दीदी तू घरामध्ये शोध, मी बाहेर शोधतो. मी म्हटलं अच्छा, कारण घरात तर चावी नव्हतीच. आय न्यू दॅट, बट आय स्टील ट्रस्टेड हिम. आणि आता मोजून 2 मिनिटामध्ये माझा भाऊ माझ्याकडे येतो आणि मला बोलतो दीदी तुझी चावी सापडली. कुठे चल. तर ह्या मला बॅकयार्डमध्ये घेऊन गेला आहे, ठीक आहे, बॅकयार्डमध्ये घेऊन गेला. आणि आमच्याकडे एक आंब्याचं झाड होतं, ते खूप मोठं होतं. आता मी ते झाड कापलं वगैरे, तेव्हा ते खूप मोठं झाड होतं, त्याला आंबे वगैरे यायचे. तर त्या झाडाच्या चिखलामध्ये माझ्या भावानी माझ्या सायकलची चावी ठेवली होती लपवून. त्याला पूर्ण चिखल लागला होता. अँड आय वॉज लाईक आता मी ह्याला काही बोलू तर शकत नाही बिकॉज माझी चावी तर सापडली, माझं काम झालं, सो लेट इट बी. हां ठीक आहे सो थँक्यू तूच माझा भाऊ, असं मी त्याला केलं. आणि ती चावी मी धुतली आणि मी मम्मीला जाऊन दाखवली की चावी सिद्धेशने टाकली होती चिखल्यात. आणि आम्ही तेव्हा खूप लहान होतो, तर आमच्या पेरेंट्स काय असं लक्ष नाही देते, बोलले हां ह्यांचं रोजचंच आहे वगैरे. सो शी बोलले हां ठीक आहे सापडली ना, आता नीट ठेव. सो ऑल दिस काइंड ऑफ थिंग हॅपन्ड. आणि नंतर सिद्धेश माझ्याकडे आलाय की दीदी पिझ्झा. मी म्हणलं मी तर असं काही तुला प्रॉमिस नव्हतं केलं पिझ्झा वगैरे, व्हॉट पिझ्झा. तर ही वॉज लाईक त्याचे एक्सप्रेशन्स वर लाईक ओ माय गॉड आय गॉट बिट्रेड बाय माय सिस्टर. अँड ही वॉज लाईक किती खोटाडी, दीदीने माझ्याकडनं काम करून घेतलं आणि मला खोटं बोलली. मी खोटाडी, तू माझी चावी लपवली, तुझ्यामुळे मला ओरडा बसला, त्याचं काय हां. बट ही डिडंट न्यू हू इज द बॉस.